SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. पश्चिम बंगालच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाने 2026च्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गुरुवारी 8 मे त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः ही घोषणा केली. कोलकाता येथे पार पडलेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा करत पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे असे म्हटले. सुवेंदू अधिकारी यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 9 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार असून या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह अनेक प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत तृणमूल काँग्रेसची तब्बल 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकली. विशेष म्हणजे भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. या विजयामुळे बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून राज्यभर जल्लोष साजरा करण्यात येत असून कोलकाता सहित अनेक शहरांमध्ये विजयोत्सव सुरू आहे.